इयत्ता 10वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 सेमी इंग्रजी विद्यार्थ्यांसाठी हे प्रकरण आज आपण सुरू करतोय. या प्रकरणामध्ये एकूण 4 मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे रिप्रोडक्शन असेक्शुअल अँड सेक्शुअल. दुसरा मुद्दा आहे रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. तिसरा आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. विद्यार्थी मित्रांनो, लाईफ प्रोसेसेस म्हणजे जीवन प्रक्रिया. सजीवांच्या शरीरामध्ये ज्या काही जीवन प्रक्रिया सतत चालू असतात त्या जीवन प्रक्रिया यापूर्वी आपण 9वीपर्यंत पाहिलेल्या आहेत आणि त्याचाच पुढचा भाग आपण या इयत्तेमध्ये अभ्यासणार आहे. तर 9वीपर्यंत ज्या जीवन प्रक्रिया आपण अभ्यासल्या आहेत त्याची थोडक्यात उजळणी आपण या प्रकरणाला करणार आहोत आणि त्यासंबंधी 4 प्रश्न सुरुवातीला कॅन यू रिकॉल मध्ये निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत. मग ऊर्जा निर्मिती करायची असेल तर शरीरामध्ये मुख्य 3 जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत. त्यामध्ये रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, त्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे रक्ताभिसरण, आणि तिसरी आहे ती म्हणजे न्यूट्रिशन म्हणजेच पोषण. रेस्पिरेशन, सर्क्युलेशन आणि न्यूट्रिशन या 3 जीवन प्रक्रिया शरीरामध्ये अन्नाचं ऑक्सिडीकरण करून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी उपयोगी असतात. तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे विच आर मेन टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. त्यामध्ये त्याचा अर्थ असा आहे पेशी विभाजनाचे मुख्य प्रकार कोणते आणि त्यातील फरक कोणता. सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन याचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे मायटोसिस म्हणजे सूत्री विभाजन आणि दुसरा आहे मियोसिस म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन. दोन्हीमधला फरक काय? तर फरक असा आहे, इन मायटोसिस क्रोमोसोम नंबर रिमेन्स सेम अँड 2 डॉटर सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम 1 पॅरेंट सेल. याचाच अर्थ सूत्री विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या सारखी राहते आणि एका पेशीपासून 2
पेशी तयार होतात. मियोसिसमध्ये म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या ही अर्धी होते आणि एका पेशीपासून 4 पेशी तयार होतात. क्रोमोसोमल नंबर्स आर रिड्यूस्ड टू हाफ अँड 4 डॉटर सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम 1 पॅरंट सेल. अशा पद्धतीनं हा तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोसोम इन सेल डिव्हिजन. पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रांची भूमिका काय असते. मग आपल्याला माहिती आहे गुणसूत्र ही एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्मांचं वहन करत असतात. मग या ठिकाणी हेरिडिटी कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड टू वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन बाय सेल डिव्हिजन. एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये गुणसूत्रांचं वहन करण्याचं काम, महत्त्वाचं काम क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्र करतात. त्यानंतर आपण ज्या जीवन प्रक्रिया पाहिल्या त्या जीवन प्रक्रिया त्या सजीवांना जिवंत राहण्यासाठी उपयुक्त या ठरतातच. त्याचबरोबर बिसाइड्स दीज लाईफ प्रोसेसेस one more life process occur in living organism. It is reproduction. म्हणजे ह्या जीवन प्रक्रियेव्यतिरिक्त आणखी एक जीवन प्रक्रिया सजीवांच्यामध्ये आढळते आणि ती म्हणजे रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन. त्याला प्रजनन असं म्हणतात. हाऊएव्हर रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द organism to remain alive, but it helps to maintain the continuity of the species of that organism. म्हणजे ही प्रजनन ही जीवन प्रक्रिया सजीवांना जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, तर ती त्या सजीवाच्या प्रजातीचं सातत्य टिकवण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यानंतर खाली ऑब्झर्व अशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इथं म्हटले ऑब्झर्व द पिक्चर्स अँड टेल द लाईफ प्रोसेसेस विच यू आयडेंटिफाईड. या ठिकाणी जे पिक्चर्स दिसत आहेत ते पिक्चर असे आहेत. त्या ठिकाणी आपण बघूया. ए पिक्चर जे आहे या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनचं आहे, म्हणजेच शाकीय प्रजननाचं आहे. या ठिकाणी आपल्याला रोपाच्या एका फांदीपासून नवीन रोप तयार झाल्याचं या ठिकाणी दिसतंय. दुसरं दिसतंय ते आहे कोंबडी अंडी देताना दिसते. अंड्यापासून नवीन जीव निर्माण होतो. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे जर्मिनेशन, सीड जर्मिनेशन दिसते आपल्याला. एका बियापासून नवीन पालवी फुटली आणि त्या ठिकाणी मुळंसुद्धा दिसत आहेत. आणि तिसरं आहे ते म्हणजे एकपेशी सजीव आहे आणि एका पेशीपासून 2 पेशी त्याच्या तयार झालेल्या या ठिकाणी चित्रामध्ये दिसतात. या चारही चित्रावरनं आपल्याला काय दिसतंय, तर या चारही चित्रावरून एक लाईफ प्रोसेस आपल्याला दिसते, ती म्हणजे प्रजनन किंवा ज्याला रिप्रोडक्शन
असं आपण म्हणतो. याच्यावरून एक पुन्हा 4 प्रश्न खाली आहेत, त्याचाही विचार करूया. पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू मीन बाय मेंटेनन्स ऑफ स्पेसीज? म्हणजे प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय? वास्तविक प्रजाती टिकून राहणे म्हणजे एखाद्या सजीव जेव्हा प्रजनन करतो तेव्हा त्याची प्रजाती ही पुढील दिवसांसाठी, पुढील वर्षांसाठी टिकून राहते. म्हणजेच प्रजननातून जातीचं अस्तित्व टिकवलं जातं. म्हणजे यासाठी रिप्रोडक्शन आवश्यक आहे. मेंटेनन्स ऑफ स्पेसीससाठी रिप्रोडक्शन आवश्यक आहे आणि इट रिप्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ ओन काइंड. प्रजातीचं अस्तित्व टिकवणे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे वेदर द न्यू ऑर्गॅनिझम इज जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू अर्लियर वन दॅट हॅज प्रोड्यूस्ड इट. म्हणजे या प्रश्नाचा अर्थ असा आहे, एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीयदृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का? तर या प्रश्नाचं उत्तर नो असं येईल. कारण सजीवामध्ये तंतोतंत साम्य असणं किंवा नसणं हे प्रजननाच्या प्रकारावर, टाईप्स ऑफ रिप्रोडक्शनवरती ते अवलंबून असतं. बंद कर. मग जर सेक्शुअल प्रोडक्शन असेल, सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल तर हे शक्य नाही, तंतोतंत साम्य असणं शक्य नाही. आणि जर असेक्शुअल रिप्रोडक्शन असेल तर सुरुवातीचा सजीव आणि नवीन पिढीमध्ये तयार झालेला सजीव हा तंतोतंत सारखा असतो. इन असेक्शुअल रिप्रोडक्शन देर इज अ एक्झॅक्ट सिमिलॅरिटी. तिसरा प्रश्न आहे, हू डिटरमाइन्स whether the two organism of a species will be exactly similar or not. आता या ठिकाणी दोन सजीव हे सिमिलर असणं किंवा नसणं हे कशावर अवलंबून आहे असा या प्रश्नाचा अर्थ आहे. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे टाईप ऑफ रिप्रोडक्शन इट इज डिटरमाइन्स whether the two organisms of the species will be exactly similar or not. म्हणजेच कोणत्या प्रकारचं प्रजनन सजीवामध्ये होते त्यावरती ते तंतोतंत साम्य आहे किंवा नाही हे ठरलं जाते. आणि शेवटचा प्रश्न आहे, चौथा प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द सेल डिव्हिजन अँड फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम of a same species by earlier existing organism. म्हणजे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणं आणि पेशी विभाजन यांचा काय परस्पर संबंध आहे? आपल्याला माहिती आहे प्रजननामध्ये गुणसूत्रांचं विभाजन होतं, त्याच्यापासून युग्मनज तयार होतो. युग्मनजापासून युग्मकांची निर्मिती होते आणि युग्मकांपासून युग्मनज तयार होतो. आणि या सगळ्यामध्ये पेशी विभाजन हे होतंच. एकूणच काय, रिप्रोडक्शन सेक्शुअल किंवा असेक्शुअल असो, दोन्हीमध्ये क्रोमोसोमचं सेल डिव्हिजन हे होतंच आणि दोन्हीमध्ये सेल डिव्हिजन हे असतंच. अशा पद्धतीनं या चारही प्रश्नांवरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की ती म्हणजे प्रजनन. प्रजनन म्हणजे एक सजीव आपल्यासारखा दुसरा जीव
निर्माण करतो. आणि म्हणून खाली प्रजननाची रिप्रोडक्शनची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ती म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ अ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. म्हणजे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. अशी ही डेफिनेशन आहे रिप्रोडक्शनची. रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन हा सजीवांच्या मधला एक वैशिष्ट्यपूर्ण असा गुणधर्म आहे. इट इज also one of the various reason responsible for evolution of a species. सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण हा तर गुणधर्म आहेच, पण त्याचबरोबर प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी सुद्धा हा गुणधर्म उपयोगी पडतो. रिप्रोडक्शन हा उपयोगी पडतो. In living organism, reproduction occurs mainly by two methods. These two methods are asexual and sexual reproduction. सजीवांच्या मध्ये प्रजनन म्हणजे रिप्रोडक्शन दोन पद्धतीने होते. एक अलैंगिक असेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि दुसरं आहे ते म्हणजे सेक्स्युअल म्हणजेच लैंगिक प्रजनन. प्रजननाचे मुख्य जे दोन प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार फर्स्ट टाईप आपण बघूया, असेक्स्युअल रिप्रोडक्शन. सुरुवातीला असेक्स्युअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन आहे. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ अ सेम स्पेसीस विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज असेक्स्युअल रिप्रोडक्शन. म्हणजे युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच सजीवानं अवलंबलेली नवजात जीवनिर्मितीची प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन होय. अलैंगिक प्रजननामध्ये केवळ एकच सजीव सहभागी होतो. या ठिकाणी दोन सजीव असत नाहीत. मग पुढं, ॲज धिस रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ टू डिफरंट गॅमेट्स, द न्यू organism has an exact genetic similarity with the reproducing organism. म्हणजे दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय हे प्रजनन घडून येत असल्यामुळं तयार होणारे जीव हे तंतोतंत मूळ सजीवासारखाच या ठिकाणी असतो. This is a uniparental reproduction and it occurs by mitotic cell division. हे जे प्रजनन आहे या प्रजननामध्ये केवळ एकाच जनकापासून नवीन जीवाची निर्मिती ही होत असते आणि ही निर्मिती गुणसूत्री विभाजनानं होती आहे. Absence of genetic recombination is a drawback, whereas fast process is a advantage of the reproductive this method. म्हणजे या अलैंगिक प्रजननाचा एक तोटा आहे तो म्हणजे ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन, म्हणजे जननिक विचरणाचा या ठिकाणी अभाव असतो. आणि
याचा जो वेग आहे, फायदा असा आहे तो म्हणजे हे प्रजनन अतिशय वेगानं, लैंगिक प्रजननाच्या तुलनेनं ते वेगाने होते. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजेच एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाच्या पद्धतींचा आपण यापुढे अभ्यास करणार आहोत. द फर्स्ट मेथड इज बायनरी फिशन. पहिली पद्धत आहे ती म्हणजे द्विविभाजन पद्धत. ॲक्टिव्हिटी फर्स्ट. टेक ए कोनिकल फ्लास्क अँड कलेक्ट द वॉटर इन इट फ्रॉम ए पॉन्ड हॅव्हिंग स्टॅग्नंट वॉटर अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. ज्या डबक्यामध्ये बराच काळ पाणी साचलेलं आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आहेत, अशा डबक्यातील पाणी जे आहे ते पाणी त्या कोनिकल फ्लास्कमध्ये म्हणजे शंकुपात्रामध्ये घ्यायला सांगितलं आहे. ॲड सम व्हीट ग्रेन्स अँड ॲक्वॅटिक प्लांट्स टू इट. त्यामध्ये काही गव्हाचे दाणे आणि जलीय वनस्पती जे आहेत त्या घालायला सांगितले आहेत. कीप इट फॉर 3 to 4 days. आणि हे मिश्रण 3 ते 4 दिवस ठेवा. सो दॅट व्हीट ग्रेन्स अँड प्लांट्स विल डिकम्पोज. की ज्यामुळं गव्हाचे दाणे आणि त्या वनस्पती विघटन पावतील. अर्ली इन द मॉर्निंग ऑन 4th day, टेक ए ग्लास लाईट अँड पुट ए ड्रॉप ऑफ दॅट वॉटर ओव्हर इट. चौथ्या दिवसाच्या सकाळी या मिश्रणाचा एक थेंब एका स्वच्छ अशा काचपट्टीवरती घ्या अँड कवर इट विथ कवर स्लिप. की ज्याच्यावरती वी हॅव टू पुट म्हणजे आपल्याला ठेवायचे आहे काय, ए कवर स्लिप ऑन दॅट ड्रॉप अँड ऑब्झर्व अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्याच्यावरती कवर स्लिप म्हणजेच आच्छादक काच काळजीपूर्वक झाकून ही तयार झालेली काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली पाहायची आहे. यू विल बी एबल टू सी द पॅरामेशिया परफॉर्मिंग द बायनरी फिशन. आणि या काचपट्टीमध्ये तुम्हाला पॅरामेशियम द्विविभाजन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन करताना दिसून येतील. याबरोबरच प्रोकॅरियोटिक्स दॅट इज बॅक्टेरिया, प्रोटिस्ट that is amoeba, paramecium, euglena, etc. and eukaryotic cell organelles like mitochondria, chloroplast perform asexual reproduction by binary fission. प्रोकॅरियोट्स म्हणजेच ज्यामध्ये जीवाणू समाविष्ट होतात. प्रोटिस्ट की ज्यामध्ये अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यासारख्या प्राण्यांचा समावेश होतो. अँड यूकॅरियोटिक सेल ऑर्गॅनेल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच आदिकेंद्रकी जे सेल ऑर्गॅन म्हणजे अंगके आहेत, त्या अंगकांच्यामध्ये प्रामुख्यानं लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट, तंतुकणिका, हरित लवक यासारख्या अंगकांचा सुद्धा समावेश होतो की जे काय करतात, दे परफॉर्म असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फिशन. म्हणजे ते द्विविभाजन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन करतात. आता या पद्धतीमध्ये काय होतं पुढे दिलेलं पहा. इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवाइड्स. म्हणजे या प्रक्रियेमध्ये जी मूळ पेशी असते जिला आपण जनक पेशी म्हणतो, ती जनक पेशी विभाजन पावते टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल्स. की ज्यामुळं 2 एकसारख्या नवजात पेशींची निर्मिती होते. बायनरी फिशन ऑकर्स आयदर बाय मायटोसिस ऑर बाय अमिटोसिस. म्हणजे ही जी द्विविभाजनाची पद्धत आहे ती एकतर सूत्री विभाजन नसेल तर अमिबामधील द्विविभाजनाच्या पद्धतीनुसार होत असते. आणि ही होत असताना तो जो ॲक्सिस ऑफ फिशन म्हणजे ज्या अक्षाभोवती त्या सजीवाच्या शरीरातील पेशीचं विभाजन होतं तो ॲक्सिस कसा असतो बघा. ॲक्सिस ऑफ फिशन ऑर डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. म्हणजे वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये तो वेगवेगळा असल्याचं दिसून येतं. याची उदाहरण दिले आहेत. फॉर एक्झाम्पल अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. म्हणजे अमिबा त्याला कोणत्याही प्रकारचा आकार नसल्यामुळं कोणत्याही प्रतलामध्ये विभाजन होऊ शकतो. हेन्स इट इज कॉल्ड ॲज सिम्पल बायनरी फिशन. आणि म्हणूनच त्याला
साधं द्विविभाजन असं म्हटलेलं आहे. पॅरामेशियम डिवाइड्स बाय ट्रान्सवर्स बायनरी फिशन. पॅरामेशियम हा प्राणी ट्रान्सफर बायनरी फिशन म्हणजे त्याच्यामध्ये असणारा जो विभाजनाचा अक्ष आहे हा अक्ष पॅरामेशियममध्ये सरळ आडवा असतो म्हणून त्याला ट्रान्सवर्स बायनरी फिशन असं म्हटलेलं आहे. आकृती 3.2मध्ये तुम्हाला 3.3मध्ये पॅरामेशियमचं हे फिशन दिसून येतं. त्यानंतर पुढचा जो आहे व्हेरॅज द युग्लिना बाय लॉन्जिट्युडिनल बायनरी फिशन. आकृती 3.4मध्ये लॉन्जिट्युडिनल बायनरी फिशन इन युग्लिना म्हणजेच युग्लिना या प्राण्यांच्यामध्ये असणारं सरळ उभ्या प्रतलामध्ये होणारं जे विभाजन आहे ते विभाजन आकृतीमध्ये दाखवले दिसून येतं. बायनरी फिशन इज युजली परफॉर्म्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स, दॅट इज अव्हेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल. म्हणजे काय, ही द्विविभाजनाची जी पद्धत आहे ती सजीवांच्यामध्ये प्रामुख्यानं कधी होते, ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स म्हणजेच अनुकूल परिस्थिती असेल तेव्हा. म्हणजेच काय, अव्हेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल म्हणजे भरपूर प्रमाणात अन्नपदार्थ जर उपलब्ध असतील तर. आणि आता यानंतर एकपेशीय सजीवांच्या अलैंगिक प्रजननाच्या दुसऱ्या पद्धतीचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामध्ये मल्टिपल फिशन म्हणजेच बहुविध विभाजन. आता या पद्धतीमध्ये काय होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिशन इज परफॉर्म्ड बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट. म्हणजे अमिबा आणि अमिबासारख्या इतर आदिजीवांच्यामध्ये ही अलैंगिक प्रजननाची जी बहुविध विभाजन पद्धत आहे ती वापरली जाते. अमिबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया. आता या बहुविध विभाजन पद्धतीवेळी काय होतं, अमिबा स्टॉप्स फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया म्हणजे छद्मपादांची निर्मिती अमिबा थांबवतो. अँड देअर बाय मुवमेंट्स, आणि छद्मपादच नसल्यामुळे त्याची मुवमेंट्स म्हणजे हालचालसुद्धा थांबते. व्हेनेवर देर इज ए लॅक ऑफ फूड ऑर एनी अदर टाईप ऑफ ॲडवर्स कंडिशन म्हणजे जेव्हा जेव्हा अन्नाची कमतरता किंवा इतर प्रतिकूल परिस्थिती असते तेव्हा अमिबा हे करतो, इट बिकम्स राऊंडेड आणि त्यामुळे अमिबा हा गोलाकार बनतो. अँड फॉर्म्स ए प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि स्वतःच्या प्रद्रव्य पटलाभोवती एक संरक्षक कवच तयार करतो. आणि अशा प्रकारे सच एन्सिस्टेड म्हणजे या संरक्षक कवचाच्या आतमध्ये असणारा एन्सिस्टेड अमिबा ऑर एनी अदर प्रोटिस्ट किंवा इतर कुठलाही आदिजीव इज कॉल्ड ॲज सिस्ट, की ज्याला सिस्ट असं म्हटलं जातं. मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन्स म्हणजे पुन्हा पुन्हा केंद्रकीय विभाजन जे ते विभाजन होतं आणि त्याबरोबरच सायटोप्लाझमिक डिव्हिजन म्हणजेच पेशीद्रव्याचं सुद्धा विभाजन होतं. अँड दस मेनी अमिब्युले आर फॉर्म्ड आणि अशा प्रकारे असंख्य छोटे छोटे अमिबा तयार होतात. दे रिमेन एन्सिस्टेड टिल देर इज ॲडवर्स कंडिशन आणि जोपर्यंत बाहेर प्रतिकूल परिस्थिती आहे तोपर्यंत त्या संरक्षक कवचामध्येच या सर्व छोट्या अमिबांची व्यवस्था होत असते. सिस्ट ब्रेक्स ओपन आणि नंतर हा सिस्ट फुटतो किंवा ऑन अरायवल ऑफ फेवरेबल कंडिशन्स. जेव्हा बाहेरील परिस्थिती अनुकूल होते तेव्हा हे सिस्ट फुटतं अँड मेनी अमिब्युले आर रिलीजड आणि त्यातून असंख्य अमिबाची छोटी छोटी बाळं बाहेर पडतात. अँड ईच अमिब्युला फॉर्म्स ए वेल डेव्हलप्ड अमिबा म्हणजेच प्रत्येक अमिबाळापासून एक स्वतंत्र छोटा विकसित असा अमिबा तयार होतो. थँक्यू, धन्यवाद.